नमस्कार, आपण पाहतात छावा न्यूज. आपल्यासोबत एक कोंबरवाडी गावचे नागरिक आहेत. तर आपण काय समस्या घेऊन इथे आले होता? आम्ही समस्या अशी घेऊन आलो की वडिलांचं वय झालेलं आहे जास्त, त्यांचं अंगठाही लागत नाही आणि डोळेही स्कॅन होत नाहीत. आणि ह्या टेबलला मी जाऊन विचारलं तर ते म्हणले अंगठा आणि डोळं जरी स्कॅन होत नसेल त्याला पर्याय नाही. मग परत आम्ही तहसीलदार मॅडमकडे गेलो. मॅडमने सांगितलं की ह्याच्यावर आम्ही आता नंतर विचार करून सांगतो. आणि रेशन दुकानदारचं म्हणणं असं आहे की आता ते वडिलाचा अंगठा आणि डोळा लागत नसेल त्यांना आम्ही रेशन देऊ शकत नाही. आणि ह्याच्यावर त्यांना आम्हाला म्हणले की उद्याच्याला तुम्ही त्याच्यावर एक अर्ज द्या आणि आमच्याकडे पाठवा की ह्यांचा अंगठा लागत नाही आणि डोळेही स्कॅन होत नाहीत. मग रेशन दुकानदारला तसं सांगितलं तर रेशन दुकानदारमध्ये आम्ही सगळंच त्यांच्याकडे रेकॉर्ड दिलं आहे. आणि रेशन मागायला गेले की ते म्हणतात रेशन ह्यांचं मिळू शकत नाही. आपलं गाव कुठलं? कोंबडवाडी. नाव सांगा पूर्ण. पांडुरंग भीमराव मिसाळ. कोंबडवाडीचाच मी शेतकरी आहे. आणि वय वडिलाचं जास्त झाल्यामुळं हे त्रास व्हायला लागलेला आहे. त्यांना रेशन मिळाना गेलेलं आहे. आणि पुन्हा रेशन मागायला गेले की ते सांगतात पुढचा अडचण की त्यांचं KYC नाही. आता त्यांचा अंगठाही लागत नाही आणि डोळे स्कॅन होत नाहीत. मग त्यांना पर्याय काय? वडिलांचं रेशन कधीपासून बंद आहे? जवळपास एक 6 महिन्याचा पुढं काळ झाला आहे. तुम्हाला मिळते का रेशन? आमचं माझं कार्ड वेगळं की झालेलं आहे आणि आईचं आणि वडिलांचं रेशन कार्ड एक आहे. मग आईच्या अंगठा लावून त्यांना रेशन मागितलं की ते म्हणतात आता एवढ्या वेळेस देतो माणुसकीच्या नात्यानं, पण दुसऱ्या वेळेस रेशन भेटणार नाही त्यांची KYC केल्याशिवाय. मग केली का तुम्ही KYC? KYC करायला 2-4 वेळेस प्रयत्न केला, पण त्यांचा अंगठाही लागत नाही आणि डोळ्याचं स्कॅन पण होत नाही. मग आता ह्याच्यावर पर्याय काय? का व्यक्ती जिवंत असून त्याला मृत घोषित करायचं? जिवंत आहे पण त्यांना माल मिळत नाही. मग आता ह्याला पर्याय काय काढायचा? मॅडमने काय सांगितलं मग आपणास? मॅडम म्हणल्या ह्याच्यावर तुम्ही अर्ज द्या म्हणल्या रेशन दुकानदाराला की ह्यांचं KYC होत नाही, म्हणून आपण त्याच्यावर पुढचं काय असेल ते बघू. तुम्ही मॅडमला एक विचारलं की तुमच्या पुरवठ्यामधून त्या व्यक्तीस रेशन जात आहे का बंद आहे? नाही विचारलं ते नाही विचारलं. एवढं विचारलं आपण त्यांना. म्हणजे महत्त्वाचा विषय काय आहे की तुम्हाला रेशन दुकानदार रेशन देत नाही, पण ते शासनाच्या कोट्यामधून तुमच्या वडिलांचं रेशन येतंय का नाही येतंय हे महत्त्वाचं आहे. त्यांचा ते म्हणतात KYC बंद आहे, रेशन बंद झालंय त्यांचं. आईचं मिळतंय? आईचं मिळतंय, वडिलांचं मिळत नाही. आणि वडिलांचा आता अंगठा पण स्कॅन होत नाही, डोळे पण स्कॅन डोळे बी स्कॅन होत नाहीत आणि अंगठा बी स्कॅन होत नाही. मग ह्याला पर्याय काय? वडील जिवंत आहेत आणि रेशन बंद आहे, ह्याला करायचं काय? ह्यांच्याकडे आला तर हे म्हणतात ह्याला पर्यायच नाही. वरी आम्ही आता ही अडचण पाठवली, ज्यावेळेस वरचा येईल त्यावेळेस पर्याय तुम्हाला राहील. OTP येत आहे तर मध्ये OTPवर KYC होत नाही, OTPचं ऑप्शनच नाही. ठीक आहे, आपण तहसीलदार मॅडमशी संपर्क साधू, तुमची समस्या व्यवस्थित सॉल्व्ह होईल. बोला, काय समस्या आपली? समस्या म्हणजे जवळजवळ आता समाधान योजना घेतली त्याबद्दल ऐका, आपण या ठिकाणी समाधान योजना अभियान चालू आहे. याच्यामध्ये आलात, आपलं नाव सांगा आणि आपल्या समस्येचं समाधान झालं का? मी अरुण भानदास डोलारे ढोकी. माझी समस्या अशी आहे, 5 वर्षापूर्वी माझ्या मुलीचे लग्न झाल्यानंतर मी तहसीलला जाऊन रीतसर अर्ज दाखल केला की मुलीचे नावं कमी व्हावे. आज ताग आहे 2020 ते 2026, 6 वर्षामध्ये माझ्या मुलीचे नावं कमी झालेले नाहीत. ऑनलाईनला नावं दाखवतात, त्यांचं रेशन पण आहे. मग ही एवढा दिसाल प्रशासनाचा कारभार जर असेल तर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कधी सुटणार? त्यामुळे आमच्या घरच्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे पण पडणे बंद पडलेले आहेत. तरी माझे प्रशासनच सुस्त आहे, प्रशासन कुचकामी आहे, प्रशासनाचं लक्ष नाही, म्हणून तर 6-6 वर्ष लागतात ना नाव कमी व्हायला. जर त्याचं लक्ष असतं तर मागच नाव कमी झालं असतं. त्यामुळे माझी समस्या अशी आहे की काय हे नुसतं उगा दिखावा आहे. हे महाराज्य अभियान समाधान शिबिर ज्याने दिखावा आहे. प्रत्यक्ष कामाला ज्यावेळेस आपण तहसीलला जातो, कुठे जातो, काही अडचणी येतात, कोणी काही उत्तर द्यायला तयारच नसतं. त्यामुळे तर 6 वर्ष लागणार ना माझ्या मुलीचं नाव. ऑफिसला गेल्यानंतर? हो, ऑफिसला तहसीलमध्ये जाऊन माझ्याकडे रीतसर पोच पण आहे की मी माझं नाव कमी कर. काम नावच मुलीचे कमी झाले नाही तर त्यांच्या लाडक्या बहिणीचे प्रश्न सुटतील कसे? आणि त्यांना तिकडं समजा अडचणी अशा ज्या ठिकाणी मुलीचं लग्न झालेलं आहे, ज्या ठिकाणी मुलगी दिली आहे, त्यांच्या रेशन कार्डमध्ये नाव कधी येईल? नावच कमी झालं नाही 6 वर्षामध्ये, तर नाव तिकडं जाईल कसं? हे माझी समस्या आहे. काही नाही, हे सगळं दिखावा आहे असं मला वाटतं. माझ्या अनुभव नाव तर समाधान शिबिर दिले नाही, समाधान नाव देणं वेगळं, प्रत्यक्ष कृती वेगळी असते. खरं? हो, 100%. कारण माझ्यावरून दिसतंय ना
6 वर्षामध्ये जर मावशी तुमच्या सोबत आलेत का? हो माझ्या मंडळीचं आहे. त्यांची लाडक्या बहिणीचा जो डिसेंबरपासून हप्ता बंद आहे आणि ते म्हणतात की होईल चालू. तर कारण काय तर मुलीचे नाव रेशन कार्डाचे नाव 6 वर्षापूर्वीच आपण त्यांना कमी करण्यासाठी दिलेत. 6 वर्ष झालं रेशन कार्डावरचं नाव कमी झालं नाही तर लाडक्या बहिणीची पगार करायची कशी आणि मिळणार कसं? शासनाची विविध योजना आहेत पण ह्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचणं अशक्य आहे असं मला वाटतं. आपण व्यवसाय काय करता? व्यवसाय मी मिस्त्री बांधकाम कामगार आहे. मिस्त्री काम करीत होतो पण मी आता बांधकाम कामगार सेनेचा जिल्हा प्रमुख आहे. त्या अंतर्गत मी लोकांचे बरेच कामं केलेले आहेत. म्हणजे समस्याचं समाधान झालं नाही. समस्याचं समाधान झालेलं 6 वर्षापासून माझं पेंडिंग आहे. तर आता हे दिखाव्यामध्ये काय समाधान होणार आहे? हे दिखावा आहे असं मला वाटतं. आपल्या समस्याचं समाधान व्हावं